मुक्ता, बरं आहे ना तुला? आई, बरं झालं तू आली. तू आज नसती आली ना भेटायला तर मीच येणार होते तुला भेटायला. अगं हो हो हो, रिलॅक्स. आल्यात ना त्या. मुक्ता, पोरगी माहेर सोडून सासरी गेल्यावर हाय लेकीतलं प्रेम लईच वाढतं. कारण ना त्या परत परत भेटणार नसत्या. उमरा वलांडला ना की भेटीतलं अंतर वाढतच बघ. अगं असं नको बोलू. मला भेटीत जा, असं अंतर नको कमी होऊन देऊ. कशाला पाहिजेत भेटी? मग मी तुझं डोकं खाणार, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुला वरडणार, तुला फटकं देणार. आई, रोज भेटणार असशील ना तर रोज फटकं खायला तयार आहे. मुक्ता, ही बघ तू ही देवी आई तुझ्याकडे जाशील ना तिकडं तू ह्या सोबत असत. तू ही काळजी घे. बरं वाटतंय ना तुला? तू आली आणि मावत निम्म दुखणं कमी झालं बघ. आता प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरव म्हणजे लगेच बरी होईल. आई, अगं काल स्वप्नात देवी आई आली होती, पण ती रडत होती. तिला काही सांगायचं होतं का? अगं ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. अगं देवी आई कशी रडू शकते? सगळ्यात शक्तिशाली असते ती. दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारी आई स्वतः कशी रडत? ती नक्की देवी आईच होती ना? देवी आईच्या रूपात तूच आली असती. माझ्या काळजीने रडत अशी. दुखण्यात माणूस आपल्या माणसांचा लई विचार करीतो ना, त्यामुळं असं झालं असणार. मुक्ते, ही देवी आई सगळं नीट करील बघ. जावई बापू घ्या. आई अहो ते अजून आम्ही दोघांनी आंघोळ नाही की. अहो देवी आईला सगळी लेकरं सारखी असतात बघा. हो सावकाश घे. देवी आईचा बरं मुक्ता, आता लवकर बरी हो. म्हणजे तू बरी झालीस ना की जोरानं 2 फटकं दे. अरे येऊ मी? जास्त वेळ थांबणं बरं दिसत नाही ना. आता या क्षणापासून तुला मी माझी सून म्हणून स्वीकारतो. खरं तर तुझी माफी मागायची मला लाज वाटते. जमल्यास मला माफ कर. तुम्ही
तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागलो ना, तुझी इच्छा होती मी मुक्ताचा सून म्हणून स्वीकार करावा, केला की नाही? आता तू सुद्धा माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजेस. तुमच्यावरनं ना जीव ओवाळून टाकावा असं वाटतंय मला. पण खरं सांगू, मुक्ताच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहे असं तुम्हाला दाखवत असले ना, तरी हळूहळू माझा पण आत्मविश्वास जायला लागला होता. इतकी तडतड, एवढी तडफड करून तुमच्यात काहीच फरक पडत नव्हता, एवढा सुद्धा. आणि मुक्ताचा तुम्ही सून म्हणून स्वीकार करणार नसाल तर एवढी भांडणं, एवढी तंटे करून त्याला काहीच अर्थ नव्हता. एकाच घरामध्ये राहून दुसऱ्या व्यक्तीबद्दल इतका पराकुटीचा राग ठेवून माणसं एकत्र नाही राहू शकत. पण आता मी बदललोय की नाही? तुझं ऐकलं की नाही मी? हा, म्हणजे मुक्ताने माझा जीव वाचवला म्हणून कदाचित मी बदललो असेल, असंही असू शकतं. म्हणजे मुक्ताचा मी स्वीकार केला की तू आपल्या खोलीमध्ये परत येशील, असाही त्याच्या मागचा माझा उद्देश आहे असं तू समजू शकतेस. पण आता मी काही असेल, मी तिचा स्वीकार केलेला आहे, तेव्हा आता माझं म्हणणंही तुला ऐकावंच लागेल. की मला तुम्ही म्हणाल तसं. मग आता आपल्या खोलीमध्ये राहायला चल. इथे नाही राहायचं. पुन्हा पहिल्यासारखं आपल्या खोलीत आपण दोघं एकत्र राहू. आणि मग काहीही झालं, किती भांडणं झाली तरी आपली खोली सोडून तू कुठेही जायचं नाहीस. तुमच्यातलं हे माणूस किती वर्ष शोधतीये मी. आई, त्या माग दत्ता मामाचा काहीतरी मोठा डाव होता. मला माहित नाही काय, पण तू पाहतीये, तू या आशीर्वादामुळे या घरात सगळं चांगलं घडते. पण तुला ना त्या वाईट ताकदीकडे लक्ष ठेवावं लागलं. मला माहित आहे तू लक्ष असणारच आहे. आज ह्या घराचं जे चित्र बदललंय त्याचा जेवढा मला आनंद आहे तेवढाच तुलाही असणार आहे. हा आनंद हा असाच राहावा अशी पहिल्याही मनापासून इच्छा आहे. लय संघर्ष केला, पैसाठी आता बास झालं. आम्हाला जेवढं सिद्ध करायचं होतं तेवढं सिद्ध करून झाले. आता कोणतंच आव्हान नको, कोणाचं मन दुखावणंही नको. आता फक्त आणि फक्त प्रेम पसरू दे.